सतत काम करत राहणे म्हणजे आपल्या यशस्वीतेच्या अगदी जवळ जाणे. अविरत काम करत राहिला तर तुम्हाला नक्कीच तुम्ही ज्या ड्रीम पोस्टची वाट पाहत असता तर हे 100% मिळत राहते. नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. त्याचबरोबर टेलिग्राममध्ये तर ऑलरेडी तुम्ही जॉईन केलेलं असणारच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही IMP फॅक्टची इतिहासामध्ये जेवढ्या काही IMP फॅक्ट आहेत, तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय नवीन सुद्धा असणार आहेत आणि ज्यांनी या सगळ्या IMP फॅक्ट मधले कंटेंट ज्यांनी वाचलेले असतील त्यांच्यासाठी मात्र इथे रिव्हिजन होणार आहे आणि परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर असे काही घटक आपण या IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये घेतो जे दुर्लक्षित असतात किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नसतो आणि म्हणून ह्या IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा डाटा कव्हर करतो जे एक्झाम ओरिएंटेड आहे. मग तुम्ही MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षेमधली कोणतीही परीक्षा दिली तरी चालते. लक्षात ठेवा, आपला आत्मविश्वास हा स्वतःवरचा कधीच कमी होऊ द्यायचा नाही. कारण का तर जेव्हा म्हणजे आपल्याला कोणी हरवू शकत नाही बाहेरचं, जोपर्यंत तुम्ही स्वतः आतमधून सांगता की अजून ही शर्यत संपलेली नाही, कारण आपला अजून विजय व्हायचा आहे. आणि मग तुम्ही कोणत्या फेजमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये सुरुवात केलेली आहे तो दिवस आठवायचा आणि त्या दिवसानंतर सद्यस्थिती आठवायची की आपण कित्येक गोष्टींना पाठीमागं सारून हे पुढे आलेलो असतो. म्हणूनच काय असतं की आपण जिथपर्यंत आहोत इथून हा रथ पाठीमागे घेऊन जायचं नाही, तर इथून हा रथ आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पुढे म्हणजेच काय तर आपली ड्रीम पोस्ट आहे आणि तुम्ही सगळेजण हे धावताय, तुम्ही सगळेजण जे अगदी अविरत कष्ट करताय, प्रामाणिक प्रयत्नानेच आपल्याला यश मिळवता येऊ शकतं. याचं सर्वोत्तम उदाहरण ज्यांनी पोस्ट मिळवलेली आहे हे त्यांच्या सगळ्यांचीच घरची परिस्थिती सुपर क्लास 1 असेल, घरूनच अधिकारी होते आणि त्यांना ऑलरेडी समजावून सांगितलं होतं असं काहीच नसतं. प्रामाणिक प्रयत्नाच्या आधारावरती ह्या सगळ्या लोकांनी आपले दिवस बदलवले होते. मी एवढं सांगेल की तुमची जी सही आहे या सहीला ऑटोग्राफ मध्ये बदलण्याची ताकद ही आपल्याकडेच आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी मात्र चांगले आणि सर्वोत्तम प्रयत्न करत आहातच. पुन्हा एकदा मी IMP फॅक्टच्या 7 नंबरच्या भागामध्ये स्वागत करतोय आणि याच्यामध्ये 5 IMP फॅक्ट आणि ज्याप्रमाणे रेग्युलर ॲज युजुअल सर्वात शेवटी आपल्याला एक मोटिवेशनल स्टोरी जी तुमच्यापासून काही कदाचित अननोन राहिली असावी किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले नसाल तर इंटरेस्टिंग आहे. हे अशाच प्रकारच्या लेक्चरची सिरीज ही तुमच्या एक्झाम पर्यंत कंटिन्यू राहणार आहे. हा एक्झाम नंतर पण असणार आहे, पण प्रत्येक परीक्षेला याचा फायदा होणार आहे. म्हणून अशा प्रकारचे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून चला आणि सर्वात शेवटी व्हिडिओ सर्वात शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण सगळ्या गोष्टी IMP आहेत आणि सर्वात शेवटी महत्त्वाची स्टोरी पण असते त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर सगळं झाल्यानंतर लाईक करायचे, कमेंट करून सांगायचे की व्हिडिओ कसा वाटलेला होता. तर ते शेवटचं काम तुमचं राहिलं. सध्या फक्त लाईक करायचं आहे आणि आपण इथं महत्त्वाच्या स्टोरीला सुरुवात करतोय. परंतु अजून एक महत्त्वाचं की IMP चे लेक्चर्स आहेत हे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकलेले आहे. त्याची लिंक समाजसुधारक आणि IMP फॅक्टचे लेक्चर जवळपास 6 लेक्चर झालेले आहेत आणि हे 7वं लेक्चर आहे आणि तुम्ही सगळेजण अगदी आनंदाने हे लेक्चर एन्जॉय करताय. तर यामध्ये एक खूप चांगला तुमचा फायदा होतो की परीक्षेला कंटेंट हा कव्हर होऊन जाणार आहे. आपण पहिल्या फॅक्टकडे वळतोय. पहिली फॅक्ट आहे मंडल आयोग होते. तर इथं मंडल आयोग हा आरक्षणाशी संबंधित असणारा विषय आहे. गोष्ट आहे 1979 ची. म्हणजे 1980चं जे दशक होतं तर हे वॉटरसेड किंवा अशा प्रकारचं एक इयर असं म्हटलं जातं. 1980च्या 1 जानेवारी बघा, 1979 म्हणजे मोरारजी देसाई यांचं जनता पार्टीचं सरकार होतं. 1 जानेवारी 1979ला PB मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, हे BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली का स्थापन केलं तर BP मंडल हे संसदेचे एक माजी खासदार होते. हे बिहारमधून होते आणि महत्वाची गोष्ट की स्थापना झाली 1 जानेवारी 1979ला ह्या आयोगाची. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य होते. थोडक्यामध्ये माहिती लक्षात ठेवा, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य होते. यांनी आपला अहवाल हा 1980 मध्ये सादर केला. BP मंडल यांनी आपला अहवाल, स्थापना झाली 1980ला, अहवाल सादर केला 1980ला आणि त्याच्या शिफारसी लागू करण्यात कधी आल्या होत्या तर 1990ला त्या शिफारसी लागू केल्या. PP सिंग यांचं सरकार होतं आणि शिफारसी लागू केल्यानंतर त्या सुप्रीम कोर्टाने कधी लागू केल्या होत्या तर 1992 मध्ये ह्या सुप्रीम कोर्टाने लागू केल्या. हे पण महत्वाची गोष्ट आहे. आणि लागू करत असताना OBC किंवा मागासवर्गीय यांच्यासाठी उत्पन्नाची जी अट ठेवली ती 8 लाख रुपयाची ठेवली होती. मग इथं माझा प्रश्न आहे की आयोगाचे अध्यक्ष कोण होते, कोणत्या वर्षी हा आयोग नेमला होता, कोणत्या घटकासाठी किती टक्के आरक्षण देण्यात आलं होतं आणि या आरक्षणाची गरज काय होती, म्हणजे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी हा BP मंडल यांच्या आयोगाची स्थापना केली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट की BP मंडल यांनी जनगणने
कोणती जनगणना ही आधारभूत मानलेली होती, तर ब्रिटिशकालीन 1931 ची जनगणना ही त्यांनी आधारभूत वर्ष मानलेलं होतं. म्हणजे 1931 ची जनगणना त्यांनी आधारभूत मानली होती. त्याच्या आधारावरती 79 मध्ये त्यांची स्थापन झालं मंडळ, अहवाल सादर केला. 80 मध्ये शिफारसी लागू केल्या 1992 मध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने 8 लाखाची मर्यादा ही 1992 मध्ये पासून लागू केली होती. आता याचा परिणाम काय झाला की भारतामध्ये असणाऱ्या 52% लोकसंख्येला 27% आरक्षण सामाजिक, शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये हे देण्याची शिफारस, अर्थातच इथे 52% लोकांना 27% आरक्षण दिलेलं होतं. आणि इथे एक लिमिटेशन टाकून देण्यात आलं होतं की 52% पेक्षा जास्त रिझर्वेशन तुम्हाला देता येणार नाही. हा, तामिळनाडूमध्ये मात्र याला एक वेगळं छेडलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे बीपी मंडळ होतं. पण यांच्यामध्ये उच्च जातीमध्ये प्रचंड मोठा तीव्र असंतोष निर्माण झाला होता. उच्च जातीमध्ये का, तर इथं विशिष्ट जमातीला आमच्या आरक्षणामधून हे आरक्षण त्यांना देऊ केलेलं आहे. आणि केंद्रीय नोकऱ्यामध्ये सुद्धा हे, आता केंद्रीय नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण देता येऊ शकतं का, याच्यासाठी मोरारजी देसाई यांनी प्रयत्न केले होते. आणि अशा पद्धतीनं हे मात्र काय केलं होतं त्यांनी, तर ह्या बीपी मंडल आयोगाची स्थापना केली होती. त्याच्यापूर्वी काय गंमत होती की बिहारमध्ये 1977च्या दरम्यानच कर्पूर ठाकूर यांच्या सरकारमध्ये सुद्धा हे ओबीसी किंवा मागासवर्ग यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. हे मुख्यमंत्री होते कर्पूर ठाकूर हे बिहारचे, आणि त्यांनाच आपल्याला केंद्र सरकारमध्ये घेता येतं का, याच्यासाठी 1 जानेवारी 1979 ला मोरारजी देसाई यांच्या सरकारने, म्हणजे अनेक लोकांचं, अनेक पक्षांचं सरकार एकत्र आलं होतं आणीबाणीच्या नंतर. ठीक आहे, आणि अशा पद्धतीमध्ये हे बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली हा मंडल आयोग स्थापन झाला होता. व्हीपी सरकारने काय केलं होतं, व्हीपी सिंग यांच्या या शिफारशी लागू करण्याचं ठरवलं होतं, परंतु काही राजकीय नाट्यमय कार्यक्रम असे झाले की त्याच्यामध्ये यांचा अहवाल अजून पण तशाच पद्धतीने आपल्याला धुळीस मिळून दिसतो. म्हणजे जनगणना वगैरे ओबीसीची सेपरेट केली जावी असं बिहारमध्ये मागणी जरी असली तरी संपूर्ण भारतामध्ये ह्या जनगणना केल्या जात नाहीत. मी संशोधन करत असताना जातीनिहाय जनगणना गोखले इन्स्टिट्यूट आणि रानडे इन्स्टिट्यूट इथं जेव्हा चेक करायला गेलो होतो, तर त्यावेळी जातीनिहाय जनगणना ही 2011 नंतर बंद केलेली आहे असं म्हटलं जातं. म्हणून आज राजकीय वातावरण जे तापतंय आज आरक्षण किंवा रिझर्वेशनच्या मुद्द्यावरून, तर हे जातीनिहाय जनगणना परत व्हायला पाहिजे. म्हणजे किती टक्के लोकसंख्या कोणत्या कॅटेगरीची आहे हे पण स्पष्ट समजून जातं. तर हे सरकारने 11 पासून बंद केलेला आहे. अशा पद्धतीने आपण या टॉपिक मध्ये काय शिकलो, तर मंडल कमिशन, मंडल आयोग, आणि हे होते बीपी मंडल ह्या कमिशनचा महत्वाचा भाग. इतिहासामध्ये जर काही तुम्हाला अडचणी वाटत असतील, शंका असतील काही, तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करत चला. त्याचबरोबर ऑनलाईन इतिहासाच्या बॅचेससाठी इथं हिस्ट्री बाय सचिन गोळीचं नाव दिलेलं आहे. प्ले स्टोअर वरून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि टेलिग्रामचा चॅनल पण जॉईन करा. आपण पुढच्या फॅक्ट कडे जातोय. नंबर 2 ची फॅक्ट आहे अल्फ्रेड लॉयल. बघा, अल्फ्रेड लॉयल, ओके, व्यक्ती सापेक्ष प्रश्न इतिहासामध्ये विचारला जातो. अल्फ्रेड लॉयल कोण होते? 1857च्या उठावामध्ये एक कवी होतेच, त्याचबरोबर एक लेखक होते. 1857च्या उठावामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे हे अल्फ्रेड लॉयल होते. मग यांना डिटेल्स मध्ये बघायचंय. अल्फ्रेड लॉयल यांचं कवी आणि लेखक म्हणून आयडेंटिटी आहे. 20व्या वर्षी हे भारतातील भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे हे तरुण व्यक्तिमत्व होते, परंतु भारतासाठी खूप सकारात्मक होते. आणि हे कवी आणि लेखक असल्यामुळे भारतीय, आशिया खंड आणि भारत ह्या दोन्ही घटकांसाठी त्यांनी चांगलं लिखाण केलेलं दिसून येतं. यांचा जो प्रवास असतो हा असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इथपासून फॉरेन सेक्रेटरी इथपर्यंत त्यांचा प्रवास होता. त्यावरती समाधान नाही मानलं तर त्यांनी भारताची इंग्लंडमध्ये जी इंडिया काउन्सिल आहे 15 सदस्यांची, ह्या इंडिया काउन्सिल मध्ये सुद्धा ऍज अ मेंबर म्हणून ह्या अल्फ्रेड लॉयल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. आयएमपी फॅक्ट मध्ये अशाच फॅक्ट घेतो आपण ज्या तुम्हाला परीक्षेला पूर्व, मुख्य किंवा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे कंटेंट विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच कधीही लक्षात ठेवा, आयोगाचे जे प्रश्न आहेत तर ते 100% प्रश्न हे 4 घटकांच्या अवतीभोवतीच फिरतात आणि 100% याच्या बाहेर प्रश्न जात नाही. मग आयएमपी कंटेंट कोणते आहेत किंवा चतुसूत्री माझी कोणती आहे, तर ह्या चतुसूत्रीमध्ये पहिला घटक येतो व्यक्ती सापेक्ष क्वेश्चन. ठीक आहे, नंबर 1 व्यक्ती सापेक्ष प्रश्न, व्यक्ती जसा अल्फ्रेड लॉयल घेतोय तसे विचारले जातात. नंबर 2 चा प्रश्न आहे कोणता, नंबर 2 ची फॅक्ट आहे कन्सेप्ट चतुसूत्री मधला, तर वर्ष आधारित प्रश्न विचारला जातो. नंबर 3 काय आहे, तर ठिकाण. आता हा ठिकाण म्हटलं तर आपल्याला इथं जरी बघितलं तर ठिकाण आपल्याला पटकन मिळून जातं. आणि नंबर 4 चा जो फॅक्ट आहे किंवा चतुसूत्री आहे
तर ती एखादी घटना असू शकते किंवा त्याचबरोबर एखादी संघटना असू शकते. याच्या बाहेर एकही प्रश्न इतिहासाचा जाणार नाही. कोणतीही कन्सेप्ट तुम्ही जर मला सांगितली तर मी तुम्हाला यातून कमीत कमी 1-2 तरी त्याच्यामध्ये फिट बसवून देतो. म्हणजे इतिहास अवघड जातो, वर्ष लक्षात राहत नाही, सिक्वेन्स लक्षात राहत नाही, कसं ठेवायचा. तर याचं सिंपल उदाहरण, त्याच्यावरती एक पुढे मी व्हिडिओ बनवणार आहे की इतिहास सोपा किंवा इतिहास अवघड का वाटतो आणि सोपा करण्यासाठी अजून काय टेक्निक्स यूज करता येऊ शकतात का. तर अपकमिंग व्हिडिओ तो आहे, तो नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि शेवटपर्यंत तोही बघायचा आहे. तर याच्या बाहेर कधीही प्रश्न जाणार नाही, हे नोट डाऊन करून ठेवा. ही माझी चतुसूत्री आहे आणि याच्या बाहेर कधीच प्रश्न जाणार नाही. मी सांगतो त्या काही गोष्टी नवीन नाहीत, फक्त ऑब्झर्वेशन आपलं कमी पडतंय किंवा शिक्षक सांगत नाहीत. तर इथं मात्र तुम्हाला स्पष्ट सांगितलं की याच्या बाहेर कधीच प्रश्न जाणार नाही. आपण शिकतोय अल्फ्रेड लॉयल यांना. अल्फ्रेड लॉयल यांचा प्रवास असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पासून अगदी फॉरेन सेक्रेटरी पदापर्यंत होता. इंडिया काउन्सिलचे ते सदस्य होते आणि इंडिया काउन्सिल वरती त्यांनी काम केलं होतं. ही इंडिया काउन्सिल 15 सदस्यांची होती. ती 1858 मध्ये भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी तिकडे दिलेली होती. त्याचबरोबर 1857च्या उठावामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडली. म्हणून इंग्लंडची राणी जी व्हिक्टोरिया होती तर त्यांनी त्यांना प्रशस्ती पत्रक दिलं होतं आणि म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. 1857चा जो उठाव आहे तो उठाव फक्त हिंदू शिपायांचा उठाव होता, परंतु 2 ठिकाणांची नावं देतात की दिल्ली आणि लखनौ. याच्यामध्ये जेव्हा हे हिंदी शिपाई पोहोचले त्यावेळी त्याची लागण म्हणजे ते लोकांना जाग करण्याचं काम हे हिंदी शिपायांनी मुस्लिम शिपायांना केलं. म्हणजेच काय, तर दिल्ली आणि लखनौ या दोन्ही ठिकाणी या उठावाची लागण मुस्लिम समुदायाला, मुस्लिम सैनिकांना झाली आणि म्हणून मुस्लिम सैनिक सुद्धा 1857च्या उठावामध्ये सहभागी झाले. आणि म्हणूनच दिल्लीमध्ये जर तुम्ही 1857च्या कालावधीतला एखादा फोटो किंवा ती जर स्टोरी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की दिल्लीमध्ये मुस्लिम सैनिकांचे मृतदेह हजारोंच्या वरती, म्हणजे 10,000पेक्षा जास्त मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी असे टांगलेले दिसून येतात. म्हणजे एवढा नरसंहार ब्रिटिशांनी जास्त केलेला होता. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड हे 1919 जरी असलं एप्रिल महिन्यामध्ये, तर त्याच्यापूर्वी 1857च्या उठावामध्ये जशा पद्धतीने हिंदू तशाच पद्धतीने मुस्लिम या समुदायांचा हा उठाव बिमोड करण्यामध्ये इंग्रजांनी कोणत्या थराला गेले होते ही त्यांनाही कल्पना नव्हती. ठीक आहे, अशा पद्धतीनं यांनी काय सांगितलं होतं, 1857च्या उठावामध्ये यांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली होती आणि यांचं स्टेटमेंट त्यावरती हे आहे की फक्त हिंदी शिपायांचा उठाव नाही तर लखनौ आणि दिल्ली मधल्या मुस्लिम शिपायांना सुद्धा या उठावाची लागण झाली आणि ते त्या उठावामध्ये सहभागी झालेले दिसून येतात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का, लोकमान्य टिळक यांना 1908 मध्ये राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, वेगवेगळे देशाचे दुर्दैव अशासारखे केसरी मधले हे खूप सारे लेख त्यांचे गाजले होते. केसरी आणि मराठा 2 वर्तमानपत्र 1881 नंतरचे. ठीक आहे, आणि ह्या केसरी मधल्या वर्तमानपत्रामुळं लोकमान्य टिळक म्हणजे तिथं लिहिलेल्या लेखामुळं 1908 मध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. बघा, 1908 मध्ये 6 वर्षाची शिक्षा झाली, तर 1914 मध्ये त्यांची सुटका झाली. 6 वर्ष ऍड केल्यानंतर 1914 मध्ये सुटका केली. त्याच्या अगोदर एक व्हॅलेंटाईन चिरोल नावाचे एक लेखक होते, ते अनेक वेळा भारतामध्ये आलेले होते. त्यांची लव्ह स्टोरी खूप प्रसिद्ध आहे, मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेल. व्हॅलेंटाईन चिरोल यांची त्यांनी लिखाण केलेली किंवा त्यांच्या बाबतीतले. तर व्हॅलेंटाईन चिरोल 1902 ला आले होते, त्याच्या अगोदर 1896 ला आले होते, 1903 ला परत आले होते. 1910 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. 1910चं पुस्तक आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि या पुस्तकाचं नाव आहे अनरेस्ट, इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक. आणि ह्या इंडियन अनरेस्ट पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक यांचा गौरव व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता. आणि म्हणून आपली मानहानी झाली, म्हणून लोकमान्य टिळकांनी व्हॅलेंटाईन चिरोल यांच्यावरती तुरुंगातून सुटल्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांच्यावर खटला दाखल केला. तो खटला लढण्यासाठी 1918 मध्ये लोकमान्य टिळक हे लंडनला जात होते आणि त्याच वेळी इथं वीरा शिंदे यांनी बेनाडीकर पाटील यांच्या सांगण्यावरून, ठीक आहे, कुर्तकोटी यांच्या सांगण्यावरून बहुजन किंवा अस्पृश्य निवारण परिषद मुंबईला घेतली होती 1918 ची. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. 1918 ची 1920 ला नागपूर या ठिकाणी घेतली आणि त्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते. तर या ठिकाणी इथं लंडनला जात असताना इथं आले होते कोण या परिषदेला, तर लोकमान्य टिळक. त्यावेळी गायकवाड नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की
टिळक महाराज आले म्हणजे अस्पृश्यता नष्ट होण्याचं काम सुरू होईल. परंतु तिथे एक डायरी होती, त्या डायरीमध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीची खाली सही करायची होती. त्या डायरीमध्ये लोकमान्य टिळकांनी सही केलेली नव्हती. ठीक आहे, इथपर्यंत ओके आहे. तर अशा पद्धतीने 1918 ची केस होती. 1919 पर्यंत निकाल लागला. ती केस लोकमान्य टिळक हरलेले होते. परंतु एक गंमत पुढे आहे की कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचा वाद तुम्हा सगळ्यांना माहितच असेल. त्याबरोबरच कोल्हापूरचे प्रति शाहू महाराज ज्यांना म्हटलं जातं असे आहेत भास्करराव जाधव. आणि या भास्करराव जाधव यांनी काय केलं होतं तर अनरेस्ट, इंडियन अनरेस्ट हे पुस्तक जे आहे तर सो खर्चाने शाहू महाराजांनी प्रिंट केलं. आणि हे सो खर्चाने प्रिंट करून लोकांमध्ये वाटलं होतं की व्हॅलेंटाईन चिरोल जे म्हणतात ते सत्य आहे. ठीक आहे, फॅक्ट आहे त्या सगळ्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या बाजूने भारतातून साक्षीदार म्हणून जर कोण गेलं असेल तर भास्करराव जाधव होते. हे पण लक्षात ठेवा. हे भास्करराव जाधव बॉम्बे प्रांतामध्ये टॉपला आलेले होते. त्याचबरोबर हे रायगडाच्या पायथ्याला बिरवाडी नावाचं गाव आहे, ते तिथले वास्तव्यास होते. परंतु मोरे नावाच्या एका व्यक्तीनं पुण्याच्या शाहू महाराजांना भास्करराव जाधव यांच्याबद्दल सांगितलं आणि भास्करराव जाधव हे कोल्हापूरमध्ये गेले होते. तर अनेक वर्ष शाहू महाराजांबरोबर वैचारिक कोणत्याही प्रकारचे मतभेद न होता सामोपचाराने घेऊन कोल्हापूरचा विकास करण्यामध्ये भास्करराव जाधव यांचं श्रेय शाहू महाराजांसारखंच आहे. म्हणून त्यांना शाहू महाराज कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार म्हणून ओळखले जातं. आणि ते व्हॅलेंटाईन चिरोल साहेबांचे साक्षीदार बनले होते लोकमान्य टिळकांच्या विरोधामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं अल्फ्रेड लॉयल हे व्यक्ती आहेत. ठीक आहे, आणि अल्फ्रेड लॉयल यांच्याबद्दलचं सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन. आय होप्स तुम्हाला IMP फॅक्टरचे लेक्चर नक्कीच आवडत असतील. आणि जर असेच लेक्चर पाहिजे असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपकमिंग व्हिडिओ याच्यावरती येऊन जातील. आणि अजून एक सूचना आहे महत्वाची की आपल्या या व्हिडिओला कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाइज नसते. तुमच्यापर्यंत नॉन स्टॉप हे सगळे व्हिडिओज तुमच्या अनस्टॉप म्हणजे कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता यावे त्याच्यासाठी दिलेले आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक हेतू नाही, म्हणून हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातात. याच्यानंतर एक छोटीशी सूचना आहे की इतिहासाच्या बॅचेस तुम्ही सद्यस्थितीमध्ये एक्झामचा अभ्यास करत आहातच, परंतु कंबाईन आणि राज्यसेवा ही आपल्या रक्तातली आणि आपल्या अगदी जवळची परीक्षा असते. आपली ड्रीम पोस्ट त्या एक्झाम मध्ये आहे. बाकीच्या एक्झाम ह्या फक्त कशासाठी तर एक वेल सेटल किंवा स्टेबिलिटीसाठी आपण ह्या सगळ्या एक्झाम्स देत असतो. परंतु एक इकॉनॉमिकल आणि सायकोलॉजिकल स्टेबिलिटी आली की आपण ड्रीम पोस्टकडे जात असतो. त्याच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या एक्झाम देताय. परंतु आपली ड्रीम पोस्ट एक तर राज्यसेवा किंवा गट ब आणि गट क मध्ये आहे. मग त्या एक्झाम मध्ये इतिहास या विषयाचे प्रश्न जर तुम्हाला बरोबर जर आणायचे असतील तर त्याच्यासाठी आपण 2 बॅचेस खूप चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड करून ऍप्लिकेशन मध्ये ठेवलेले आहेत. मग पहिली जी बॅच आहे तर गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2000 पुढची 24 नंतरच्या पुढच्या सगळ्या 24 तर याच्यासाठी ऑनलाईन बॅच आहे. यामध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 3 वेळा पाहता येतो. 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी आहे. आणि हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जे अँड्रॉइड आणि ऍपल ह्या दोन्ही व्हर्जन मध्ये अवेलेबल आहे. याच्यासाठीची टेस्ट सिरीज सुद्धा आपण कंबाईन राज्यसेवेची टेस्ट सिरीज सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याचबरोबर इथं जे बॅचेस आहेत कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, राज्यसेवा पूर्व, डिपार्टमेंट PSI ची बॅच आहे, राज्य ऑप्शनल हिस्ट्री ऑप्शनल आहे. त्याचबरोबर प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास, समाज सुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, बेसिक फाउंडेशन बॅच, न्यू फॅक्टरची बॅच पण तिथे मिळून जाते. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सुद्धा बॅच आहे ऑनलाईन. 3 वेळा व्हिडिओ पाहता येतो. 35 पेक्षा जास्त प्रत्येक बॅच मध्ये व्हिडिओ असणार आहे. शंका निरसनासाठी तुम्हाला इथं नंबर 24 तास अवेलेबल आहे, त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही फोन करून तुमच्या इतिहासासंबंधी किंवा अभ्यासाच्या सगळ्या शंका विचारू शकता. ऑनलाईन बॅच जर करायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक मी खाली सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन वरती जाऊ शकता. PDF फ्री दिलेल्या आहेत. बघा हे ऍप्लिकेशनचा लुक असा आहे. याच्यामध्ये ऑनलाईन बॅचेस इथं दिसतात, व्हिडिओ डेमो दिसतात आणि फ्री PDF जे आहेत तर ह्या ऍब्सोल्युटली फ्री PDF आहेत. या PDF तुम्ही प्रिंट करा, एक्सपोर्ट करा, प्रिंट करा, डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवा. बाकीचं पुस्तक वाचण्याची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी याच्यावरती एवढं काम करतोय की कोणीही पुस्तक वाचण्याची गरज नाही. जो माझी बॅच करणार आहे मी इथपर्यंत तुम्हाला विश्वास देतोय. कारण का तर मी एक संशोधक आहे आणि अनेक पुस्तकांचा डाटा एकत्र करून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. जिथून प्रश्न बनतात आयोगाचे असे संदर्भ ग्रंथ वाचून तुमच्यापर्यंत सगळा बॅचेस मध्ये माहिती देतोय. त्याच्यामुळं इथं जर आला असाल तर अगदी बिंदास राहा, कारण मी आहे इथं. ओके, तर डेली टेस्ट सिरीज आहे, क्वेश्चन आहेत आणि आजच्या दिवशी इतिहासामध्ये
त्यानंतर पुढे महत्वाचं नंबर तीनची फॅक्ट आहे कोणती, तर मुक्तेश्वर दल 1922 मध्ये स्थापन झालं होतं. आता हे सगळ्यांसाठी नवीनच असायला पाहिजे कदाचित, कारण का तर हे आतापर्यंत परीक्षेला विचारलेले नाही, परंतु आपण परीक्षेला विचारलं जाऊ शकतो म्हणून आपण इथं कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय. तर मुक्तेश्वर दलाची स्थापना 1922 साली झालेली होती. या दलाची स्थापना हे पाचलेगावकर महाराजांनी केली होती, उर्फ त्यांना बाबा असं म्हटलं जातं. पाचलेगावकर महाराजांनी 1922 मध्ये या दलाची स्थापना केली. आता हे दल कोणत्यामध्ये जातं, जहालवादी, मवाळवादी, क्रांतिकारी, तर हे दल 1922 आहे. अर्थातच हे क्रांतिकारी दल आहे. वेगवेगळ्या भारतामध्ये क्रांतिकारी काम सुरू होतं, तर हे मुक्तेश्वर दल क्रांतिकारी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुरू झालं होतं. ठीक आहे. आणि याच्या शाखा जवळपास 1925 पर्यंत मुक्तेश्वर दलाच्या शाखा 100 पेक्षा जास्त बनलेल्या होत्या. आणि ह्या दलाच्या शाखा पसरवण्यामध्ये सदस्य म्हणून जर कोणी काम पाहिलं असेल त्यामध्ये अण्णासाहेब भोपटकर होते, गणपतराव नलावडे होते आणि नानासाहेब सप्तर्षी होते. तर गणपतराव नलावडे हे तुम्हाला माहित असतील, तर गणपतराव नलावडे म्हणजे दिनकरराव जवळकर यांनी देशाचं दुश्मन जे पुस्तक लिहिलं, तर यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्याला एक रिव्हेंज टाईप किंवा त्याला एक बदला म्हणून ते देशाचं दुश्मन पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यावरती खटला चालला. तो खटला कोणीच घेतला नव्हता, म्हणून तो खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. मग देशाच्या दुश्मन या पुस्तकामध्ये बागडे, लाड, जेधे आणि जवळकर ह्या 4 लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये डायलॉग एवढे भारी होते, खतरनाक होते, की जे तुम्ही वाचायला नक्कीच आवडणार आहे. मग ते डायलॉग जर बघायचे असतील, ऐकायचे असतील, तर मी तुम्हाला डायलॉग ह्या नंबरवरती पाठवून देतो माझ्या. ठीक आहे. कोणते डायलॉग असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक डायलॉग आहे की ज्याच्यामुळं जवळकर आणि बाकीच्या लोकांवरती ब्रिटिश सरकारने ऑब्जेक्शन घेतलं. ते ऑब्जेक्शन घेण्यास कारणीभूत ठरले होते विष्णू शास्त्री आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक ह्या दोघांचेही नातेवाईक. ह्या दोघांचा मृत्यू जरी झाला असला तरी पण यांच्या नातेवाईकांनी मानहानीची केस केली आणि 1926 मध्ये ती केस आंबेडकरांनी जिंकली होती. आणि भोपटकर हे वकीलच उपस्थित राहिले नव्हते, कारण समोर आंबेडकरांसारखे वकील होते म्हणून. ठीक आहे. तो डायलॉग मी तुम्हाला नंतर सांगेल कोणता आहे, आणि जर पाहिजे असेल तर मग व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. तर गणपतराव नलावडे यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाला एक प्रतिउत्तर म्हणून, आणि त्याचबरोबर 1924 मध्ये इथं मोतीलाल नेहरू आणि त्याच्यानंतर गांधीजी ह्या दोघांनी इथं विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्याचबरोबर टिळक यांचे पुतळे मंडईमध्ये जेव्हा उभा केले, तर त्यावेळी महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात उभा करण्याच्या ऐवजी तुम्ही कोल्हापूरला उभा करा, असं इथं टिळकपंथीय अनुयायांनी सांगितल्यानंतर मग हे पुस्तक प्रकाशित झालं, देशाचं दुश्मन. आणि या पुस्तकामध्ये मग विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि टिळकावरती खूप मोठी टीका केली होती. तर त्याच्या विरोधामध्ये हा खटला सुरू होता. ठीक आहे. ते हे गणपतराव नलावडे ते होते. बाबांच्या आग्रहामुळे हे जे गुप्तेश्वर दल आहे ज्याची स्थापना 1922 ला झाली होती, तर ते RSS मध्ये, RSS ची स्थापना राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलं जातं, तर 1925 ची आहे. आणि RSS चा एक छोटासा पार्ट म्हणजेच एक BJP पक्ष आहे जो संपूर्ण भारतामध्ये आज सत्ताधारी पक्ष आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणजेच RSS मध्ये काय झालं, याचं मुख्यालय जे आहे तर हे नागपूरमध्ये आहे. बाकीचं सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला ध्येय, धोरण आणि जगातील सर्वात मोठं संघटन म्हणून RSS ला ओळखलं जातं आज पण. RSS ने 1962 च्या भारत चीन युद्धाच्या दरम्यान खूप मोठी महत्वाची भूमिका बजावली आणि म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला पथसंचलन करण्यासाठी 4 दिवस अगोदर सांगितलं होतं. आणि 4 दिवसामध्ये 3,500 पेक्षा जास्त लोक तयार होऊन तिथं तयार झाले होते, तर रेडी होऊन तिथं अगदी उपस्थित राहिले होते की आपल्याला पथसंचलन करायचं. जनपथवरती पथसंचलन केलं होतं. बाकीचे इतिहास मुख्य परीक्षेसाठी आहे, जास्त डिस्कस नाही करायचे यावरती. तर मुक्तेश्वर दल, आय होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये अभ्यासाच्या काही अजून रिलेटेड असतील तर ह्या सगळ्यांना पाठवून द्या, कारण इथं नवीन गोष्टी शिकायला मिळतात, काही अनुभव आहेत. त्याचबरोबर इतिहासाच्या वर्गामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. नंबर 4 ची फॅक्ट आहे एका चळवळ, 100% नवीन आहे. ही एका चळवळ कधीची आहे, कोणत्या ठिकाणी झाली होती, उद्देश काय होता, तर एका चळवळ म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ होती. तर ही चळवळ 1920 ला झालेली होती. ठीक आहे. 1920 ची ही एका चळवळ आहे. याचं ठिकाण आहे उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणं होती, त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये, परंतु ही चळवळ मुख्यतः उत्तर भारतातील प्रसिद्ध आहे. तर बाराबंडी, हरदोई, बहिराईच, सीतापूर आणि मलबार, तर या वेगवेगळ्या ठिकाणी ही एकापूर चळवळ. एकापूर चळवळ म्हणजेच काय, तर ही
ही शेतकऱ्यांची विशेष चळवळ होती म्हणून त्याला एकापूर चळवळ असं म्हटलं जातं, परंतु इतिहासाने त्याला एकापूर चळवळ याच नावाने उल्लेखलेलं आहे, म्हणून विसरता कामा नये की एकापूर चळवळ नेमकी काय आहे. आता नेतृत्व कोणी केलं होतं इथं तुमचा प्रश्न बनू शकतो. तर हे माझे साइन लक्षात ठेवा, इथं तुमचा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर पहिल्यांदा 1920 चे आहे ना, मग इथं काँग्रेसने नेतृत्व केलं होतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर 1919 ला सुरू झालेली खिलाफत आंदोलन म्हणजे खिलाफत नेते यांनी सुरू केलं. आणि सर्वात महत्वाचं की गांधीजींच्या या असहकार चळवळीमध्ये हे सगळे बिजी होते, तर त्यावेळी नेतृत्व केलं मदारी पाशी या महत्वाच्या व्यक्तीने. तर यांच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकापूर चळवळीचं नेतृत्व व्यक्ती परत्वे घेतलं तर मदारी पाशी आणि संघटना घेतलं तर काँग्रेस आणि खिलाफत चळवळीचे नेते. आता कारण काय ठरलं होतं लक्षात ठेवा, जो शेतसाऱ्यासाठी ठरलेला जो दर आहे तर त्याच्यामध्ये 50% टॅक्स वाढवला होता, म्हणजे 50% अधिक कर वसुली केली. एवढ्यावरतीच थांबले का नाही, ब्रिटिश सरकारने ठेकेदार जे नेमलेले होते त्या ठेकेदारांचा शेतकऱ्यावरती प्रचंड मोठा अन्याय अत्याचार सुरू होता आणि म्हणूनच त्या शेतकऱ्यांनी काय केलं, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकापूर चळवळ उत्तर भारतामध्ये सुरू केली 1920 ला. लक्षात येत असेल मुद्दा काय होता. आता अजून एक आहे, कार्यक्रम कसा होत होता, म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय असायचं एकापूर चळवळ जर सुरू झालेली असेल तर इथं खूप मोठा खड्डा पाडला जायचा. ठीक आहे, खूप मोठा खड्डा पाडला जायचा, त्याच्यामध्ये गंगेचं पवित्र पाणी, उत्तर प्रदेश आहे ना, मग गंगा नदी तिथूनच वाहते, गंगा यमुना तर सरस्वती वगैरे, तर उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळे गंगेचं पाणी त्याच्यामध्ये टाकलं जायचं. पुरोहिताकडून विधीपूर्वक त्याची पूजा केली जात होती आणि पूजा गेल्यानंतर इथं शेतकऱ्यांकडून त्या खड्ड्यामध्ये उतरायचं आणि तिथं शपथ घ्यायची की कर भरणार नाही किंवा इंग्रज सरकारला विरोध केला जाईल किंवा ह्या अन्याय अत्याचार करणाऱ्या ठेकेदारांना बाजूला केलं जाईल, शपथ घ्यावी लागत होती. आणि याच्यामध्ये सहभाग कोणाचा असायचा, तर इथं कुळांसोबत लहान जमीनदार जे होते, ठेकेदार नाही मोठे ठेकेदार झाले, तर कुळ म्हणजे जमीन कसणारा आणि लहान जमीनदार, तर ह्या सगळ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे ही चळवळ किंवा ही एका चळवळ जी आहे तर 1922 मध्ये समाप्त झालेली दिसून येते. आय होप्स तुम्हाला ही फॅक्ट सुद्धा नक्कीच आवडलेली असणार आहे. शेवटची फॅक्ट कडे जातो आपण नंबर 5 चे. ठीक आहे, आणि याच्यानंतर इंटरेस्टिंग स्टोरी बघतोय. आता शेवटची फॅक्ट आहे बघा, आईन्स्टाईन यांचं भारताबरोबरच काही संबंध आहेत का. इंटरेस्टिंग आहे, नक्कीच आवडणार आहे, याचे किस्से खूप दमदार आहेत. आणि इथं फक्त मी थोडं सांगेल, कारण का तर आपण कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कल्पना करा की आईन्स्टाईन यांचा जन्म हे 1895-90 दरम्यानचा होता आणि त्यांचा मृत्यू 1850 नंतरचा आहे. विचार करा की आईन्स्टाईन जर भारतात आले असते आणि भारतातल्या एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जर ते ऍज अ कुलगुरू म्हणून जर व्हाईस चान्सलर म्हणून किंवा चान्सलर म्हणून जर काम करत असते, तर तुम्ही कल्पना करा की ते विद्यापीठाचा रेशो किंवा विद्यापीठाची रँकिंग आज काय असते. नाही कल्पना करू शकत. बरं, अजून एक दुसरं की आईन्स्टाईनला भारतातील एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू व्हावं याच्यासाठी भारतातून कोणीतरी निमंत्रण दिलं तर आईन्स्टाईनचं उत्तर काय असायला पाहिजे होतं. आईन्स्टाईनने आपला देश सोडला आणि अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झाले होते, तो भाग वेगळा आहे. पण अमेरिकेच्या ऐवजी जर आईन्स्टाईन भारतामध्ये आले असते आणि E इज इक्वल टू MC² हे भारताला जर भारताने सांगितलं असतं की ही इज इक्वल टू MC², हा जगाला परिवर्तनवादी फॉर्म्युला देणारे आईन्स्टाईन भारतातील विद्यापीठाचे कुलगुरू होते, तर आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. गंमत आता सांगतो. 1937 वर्ष होतं आणि राज्य होतं त्रावणकोर संस्थान. त्या त्रावणकोर संस्थानामध्ये एक दिवाण होते. ते दिवाणांचं नाव काय आहे तर रामास्वामी अय्यर हे दिवाण होते. अजून एक महत्वाची गोष्ट की भारताने जेव्हा चंद्रयान 3 हे मिशन सोडलं होतं त्याच वेळी आपल्या बुद्धीच्या जोरावरती प्रज्ञानंद तिथे लढत होते. मात्र चंद्रयानाच्या नादामध्ये आपण प्रज्ञानंदला कधीच विसरलो. परंतु 3 सप्टेंबर संडे या दिवशी प्रज्ञानंद यांच्यावरती एक विशेष चतुरंगमध्ये लेख आलेला आहे, तो नक्कीच तुम्ही वाचायला हरकत नाही. आणि त्यांचा इतिहास पण बघा की सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा कोणी असो, सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपल्या बुद्धीच्या जोरावरती जगावरती राज्य करू शकतो. म्हणून बुद्धांचे खूप सुंदर वाक्य मला आवडतं की तुम्ही तुमच्या 2 हाताने हजारो लोकांबरोबर फाईट नाही करू शकत, परंतु तुमचे 2 हात जर एकत्र आले तर लाखो लोकांचा मॉब तुम्ही थांबवू शकता. अर्थातच तुमच्या बुद्धीच्या मध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जगावरती राज्य करू शकता, ते पण बौद्धिकरित्या, हुकुमशाही सारखं नाही, जे तुम्हाला माहित आहे. तर आईन्स्टाईन यांचं भारताबरोबरचे संबंध कसे होते तर 1937 ची गोष्ट आहे आणि विद्यापीठाचे कुलगुरू होण्याची ऑफर भारतामध्ये त्रावणकोर राज्यांनी दिलेली होती. त्रावणकोर संस्थानाने, त्रावणकोर संस्थान म्हणजे त्रावणकोर विद्यापीठाने त्यांना दिली होती. सध्या त्याला केरळ विद्यापीठ या नावाने ओळखलं जातं आणि त्यांचा पगार सुद्धा ठरला होता 1937 मध्ये. तो होता फक्त 6000 रुपये. परीक्षेला विचारतील की नाही आय डोंट नो, परंतु परीक्षेला 100%
विचारतील कधी ना कधी, हे मात्र मला माहित आहे. सद्यस्थितीमध्ये आलेला नाही प्रश्न, पण भविष्यात मात्र येण्याची शक्यता आहे. बरं, इथं जरी नाही आला तर इथं तर प्रश्न तुमचा येणार आहे 100%, पण इथपर्यंत जाण्यासाठीचा हा प्रवास मात्र आपल्याला करावा लागणार आहे. तर ह्या केरळ विद्यापीठ सध्याचं, त्यावेळीचं विद्यापीठाचं नाव आहे त्रावणकोर विद्यापीठ. इथं तुम्ही कुलगुरू व्हावा अशी ऑफर दिली होती. ती ऑफर देणारे व्यक्ती कोण होते तर त्रावणकोरचे दिवाण सर सी रामास्वामी. IMP व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांनी ऑफर दिलेली होती, परंतु इथं उत्तर काय आलं, कारण का तर आईन्स्टाईन भारतामध्ये आले नाहीत, याचा अर्थ त्यांनी उत्तर एकतर नाही म्हणून पाठवलं असेल किंवा त्या उत्तरावरती त्यांनी स्टे आणला असावा, स्थगिती दिली असेल की आपण उत्तर द्यायलाच नको, कारण ते आले नाहीत याचा अर्थ त्यांना यायचं नव्हतं किंवा त्यांनी नाही म्हणून उत्तर दिलं असेल. परंतु त्याचा पत्रव्यवहार मात्र इथं इतिहासात पुरावा म्हणून सापडलेला नाही, परंतु ऑफर दिली होती हे मात्र 1937चा पुरावा त्रावणकोर संस्थानामध्ये संशोधनात सापडलेला आहे. बरं, एवढ्यापर्यंत झालं. पण महात्मा आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि भारतातील काही महत्त्वाचे व्यक्ती यांचे संबंध कसे होते, तर व्यक्ती कोणकोणते आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आणि एक व्यक्ती आहेत की ज्यांनी अप्रत्यक्ष भेट घेतली, परंतु त्यांनी भारतातील ह्या व्यक्तीचा फोटो मात्र त्यांच्या घरामध्ये लावलेला होता आणि ते वाक्य खूप सुंदर होतं, ते पण सांगू. आता महात्मा गांधीजी यांची भेट झाली का प्रत्यक्ष, कधीच झालेली नव्हती, परंतु गांधीजींना ते खूप मोठा आदर्श मानत होते. दुसरे व्यक्ती आहेत नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, 1949 मध्ये भेट. रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर भेट. महर्षी कर्वे यांच्याबरोबर त्यांची भेट झाली होती 1928 ला बर्लिनमध्ये. आणि सत्येंद्रनाथ बोस हे शास्त्रज्ञ होते. तर बोस आणि आईन्स्टाईन यांचा सिद्धांत आहे, बोस अँड आईन्स्टाईन थिअरी. तर ही क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे फिजिक्स हा तुम्ही सब्जेक्ट, क्वांटम मेकॅनिक्स, फिजिक्स मध्ये क्वांटम मेकॅनिक्स हे शिकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोस आणि आईन्स्टाईन हा थिअरी शिकल्याशिवाय फिजिक्स मध्ये हे तुम्ही पार करू शकत नाही. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. आता आपल्याला त्या भेटीबद्दल डिटेल्स मध्ये बोलायचे. तोपर्यंत जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल, जर तुम्हाला अभ्यासात अडचणी असतील किंवा इतिहासामध्ये समजण्यासाठी किंवा इतिहासातली कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर इथं नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही सगळे फोन किंवा मेसेज केला तरी चालेल. आणि फोनचा नियम पाळत चला की कोणालाही फोन करत असताना मग तो रिस्पेक्टेड असो किंवा नसो तर मेसेज करा किंवा कॉल केल्यानंतर 2 मिनिटं वेळ आहे का एवढे तरी बोला. म्हणजे आपण काय करतोय तर एक सुसंस्कृतपणाचं आणि मोबाईलचा सदुपयोग करतो याचं एक सर्वोत्तम उदाहरण आपण दुसऱ्यांना घालून देतोय. म्हणजे मी जर कोणाला फोन केला, ऑफिसर असो किंवा मोठा असो किंवा लहान जरी असला, तर वेळ आहे का 2 मिनिट बोलायला किंवा कॉल करायचा असेल तर मी अगोदर मेसेज ड्रॉप करतो. आय होप्स तुम्ही यातून हे मात्र शिकून घेत आहातच. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपण बघूया भेटी कोणाकोणाच्या झालेल्या होत्या. तर सर्वात महत्वाचं की रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर आईन्स्टाईन यांची भेट झालेली होती. आणि आईन्स्टाईन हे जेव्हा तिथं भेटत होते तर आईन्स्टाईन आणि रवींद्रनाथ टागोर हे जेव्हा भेटत होते तर त्यावेळी आईन्स्टाईन आणि रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख करत होते गुरु म्हणून. ठीक आहे, महर्षी किंवा गुरु म्हणून त्यांचा ते स्पष्ट उल्लेख करत होते. त्याच्यासाठीचा एक शब्द आहे तय्यब किंवा असा रयब्बा अशा प्रकारचा एक शब्द आहे, मला तो एक्झॅक्ट आठवत नाही. तर तो शब्द रयब्बा अशा प्रकारचा एक शब्द आहे, मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगतो. तर तो शब्द टागोर यांच्यासाठी ते वापरत होते. ठीक आहे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नंबर 2 ची भेट झाली का नाही. महात्मा गांधीजी आणि आईन्स्टाईन यांचे खूप चांगले मैत्रीचे संबंध होते, हे मात्र लेटर्स मधून उघड झालेलं आहे. आणि महात्मा गांधीजींचा फोटो गांधीजी जिवंत असताना अल्बर्ट आईन्स्टाईन हे आपल्या घरामध्ये लावत होते. कोणाचा रिस्पेक्ट जर करायचा असेल तर त्याची आयडिओलॉजी, त्याची विचारसरणी, त्याची एथिक्स अँड इंटिग्रिटी हे आपल्याला मान्य असायला पाहिजे. तर तो व्यक्ती घरामध्येच नाही तर आपल्या हृदयामध्ये फोटो निर्माण करतो. जसं तुमच्या मनामध्ये काही शिक्षक असतील, काही आयडॉल पर्सन असतील, काही सिंगर असतील, काही ऍक्टर असतील, काही देव असतील, तर यांचे फोटो लागलेले आहेत कारण तुमचा विश्वास त्याच्यावरती बसलेला आहे. तसं इतर रवींद्रनाथ गांधीजी यांच्यावरचा विश्वास हा आईन्स्टाईन यांचा प्रचंड होता. आणि म्हणून आईन्स्टाईन त्यांच्यावरती एक वाक्य बोलतात की अशा प्रकारचा हाडामांसाचा माणूस भारतामध्ये असणं यावरती माझा विश्वास बसत नाही. हे गांधीजी बद्दलचं त्यांचं रिस्पेक्टफुल वाक्य होतं. तर हे गांधीजींचं. आणि अजून एक, आईन्स्टाईन यांचं जे घर आहे तर हे जागतिक वारसा म्हणून बनलेलं आहे. ठीक आहे, आणि जागतिक वारसा बनलंय तर त्या घरामध्ये जो गांधीजींचा फोटो होता तो अजून आहे असाच फोटो आहे, हे पण महत्वाचं आहे. 3 नंबरचा दिसतोय फोटो आईन्स्टाईन आणि पंडित जवाहरलाल नेहरू. 1949 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध झालं होतं. ठीक आहे, दुसरं जागतिक महायुद्ध 1939 पासून 1945 पर्यंत. आणि या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू आणि हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती असताना त्यावेळी मात्र इथं काय झालं होतं, या दोघांची भेट झाली होती आणि त्यांनी
सांगितलं होतं तुम्ही अशा एका राष्ट्राचं नेतृत्व करताय जो देश आता नुकताच फुपाट्यातून उठलेला आहे, नुकताच एक उभारतीवरती आहे आणि तुमच्या या प्रयत्नांना अगदी तंतोतंत यश मिळावं, काही मदत लागली सायंटिफिकली तरी मला सांगा, हे त्यांचं वाक्य होतं. त्यानंतर महत्वाची भेट आहे कोणाची, तर अल्बर्ट आइन्स्टाईन आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी क्वांटम फिजिक्स मध्ये क्वांटम मेकॅनिक्स नावाची जी थिअरी आहे तर त्याला अल्बर्ट आइन्स्टाईन बोस थिअरी असं म्हटलं जातं. फिजिक्स मध्ये तो विषय किंवा ती थिअरी पार केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. सर्वात महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते, आपल्याला माहित नसतं कधी कधी, पण असे लोक पण भारतामध्ये होऊन गेलेले आहेत की जे जगामध्ये गाजणाऱ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे व्यक्ती आहेत कोण, तर महर्षी कर्वे यांची भेट ही जर्मनीमध्ये झाली होती, जर्मनीच्या बर्लिनमध्ये. 1928 हे वर्ष आहे यांच्या भेटीचं. तुमच्या लक्षात आलं असेल की अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडून विशेष काही शिक्षणासाठी काय आपल्याला घेता येतं का, काही देता येतं का, याच्यावरती विचार विनिमय केला होता अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासोबत महर्षी कर्वे अण्णा यांनी. ठीक आहे, मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट घेतली होती. महात्मा गांधीजी जर सोडले तर खालचे सगळे पर्याय बरोबर येऊन जातात. आय होप्स तुम्हाला या लेक्चर मधली ही महत्वाची फॅक्ट नक्कीच आवडली असणार आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि भारताचे संबंध अजून कोणते आहेत हे पुढच्या पार्ट मध्ये मात्र नक्की सांगायला मी विसरणार नाही, म्हणून तुम्ही सुद्धा पुढचं लेक्चर अगदी काळजीपूर्वक बघायचं आहे. यानंतर एक छोटीशी सूचना आहे, ऑनलाईन इतिहासाची भीती आणि इतिहासाचे मार्क जर तुमचे जात असतील तर त्याच्यासाठी आपल्या ह्या बॅचेस आहेत आणि या बॅचेस मध्ये फक्त ट्रॅडिशनली इतिहास न देता खूप सारं संशोधन करून परीक्षाभिमुख डाटा सगळा दिलेला आहे. मग कंबाईन पासून डिपार्टमेंट PSI पर्यंत, महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकापासून ऑप्शनल हिस्ट्री पर्यंत, समाज सुधारकापासून प्राचीन भारताच्या इतिहासापर्यंत सगळ्या बॅचेस आहेत. काही अडचण आली असेल तर या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे. आणि बॅचेस घेण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गुळी हे प्ले स्टोअर वरती टाकलं की तुम्हाला याचं ऍप्लिकेशन मिळून जातं. सगळ्या बॅचेस दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला PDF फ्री मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट करा, जवळ ठेवा, प्रश्न बाहेर जाणार नाही, एवढं मात्र माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि कधीही लक्षात ठेवा की आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही, तो प्रचंड असला पाहिजे. जग तुम्हाला वेड्यात काढलं तरी चालेल, त्याला सांगायचं वेड्या लोकांनी इतिहास लिहिलेला आहे आणि मग शहाणी लोक नंतर वाचतात. आपण वेडे आहोत, मी तर मशीन सारखं काम करतो, तुम्हाला सगळ्यांना नवीन सांगण्याची गोष्ट नाही. कारण का, तर मला बेस्ट व्हायचं आहे तर मी बेस्टच दिला पाहिजे. म्हणून आज कोणताही विद्यार्थी जेवढं अभ्यास नसेल करत कदाचित त्याच्यापेक्षा मी जास्त काम करतो. मी UPSC केलेले आहे आणि UPSC मध्ये किती अभ्यास करायचा असतो आणि UPSC मध्ये अभ्यासाबरोबर मॅच्युरिटी पण डेव्हलप व्हावी लागते आणि त्याच्यासाठी प्रचंड वाचन पाहिजे. आज परीक्षा भलेही देतोय किंवा नाही देतोय तो भाग वेगळा आहे, पण सकाळी 7-8 वाजता येणारा लोकसत्ता पेपर आणि संपादकीय वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. म्हणून जर तुम्हाला मॅच्युरिटी डेव्हलप करायची असेल तर न्यूज पेपरचे संपादकीय वगैरे वाचा, एक्स्ट्रा पण थोडंसं वाचत चला. कारण एक्झाम ह्या आजकालच्या MPSC आणि UPSCचे एक्झाम इज द गेम ऑफ माइंड होत चाललेले आहेत, मॅच्युरिटीचे एक्झाम होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे हा डाटा तुम्हाला मदत करतोच 100%, परंतु तुम्हाला अवांतर पण तेवढंच गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की काही महत्त्वाचं, अच्छा तुम्ही सगळ्यांचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्हाला नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. स्त्री गौरव हा काय असतो हे तुम्हाला या उदाहरणामध्ये सांगणार आहे. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान यांचा फोटो लावला, याचा अर्थ काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे किंवा कथा असणार आहे जे तुम्हाला आवडते. परंतु लेक्चरला जो तोपर्यंत तुम्ही लाईक करा. तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर लाईक जर करायचं असेल आवडल्यानंतर तर तुम्ही बिंदास करा, तोपर्यंत डिसलाईक केलं तरी चालतंय. ठीक आहे, लाईक आणि अनलाईक्स मध्ये तुम्हाला पैसे वगैरे मला काय मिळतात हा भाग नाहीये, परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर थंब करायला काय जाते आपलं, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा GST वगैरे नाही. आणि तुम्ही कमेंट जरी केली आवडलं वगैरे नाही आवडलं तर त्या आवडलं न आवडलं वरती सुद्धा तिथे काही पैसे मिळत नाहीत किंवा CGST SGST काहीही नाही. ठीक आहे, आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जगाच्या इतिहासामध्ये असा एक राजा होऊन गेला होता, जगाच्या इतिहासामध्ये असा एक राजा होऊन गेला होता. त्याच्यामध्ये स्त्री गौरव तर सांगणारच आहे, परंतु रयतेचं राज्य किंवा रयतेचं स्वराज्य का म्हटलं जातं, रयतेचं स्वराज्य का म्हटलं जातं. आजकाल मोदी सरकार किंवा शिंदे सरकार अशी नावं असतात. ठीक आहे, परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचं राज्य का म्हटलं जातं. जगातील असा एकमेव राजा आहे की ज्याच्या दरबारामध्ये स्त्री किंवा नर्तकी यांनी कधीच डान्स केलेला नाही, नृत्य कधीच सादर केलेलं नाही. त्यांनी कधीच आपल्या सत्तेचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी केलेला नव्हता.
तुमच्या लक्षात येत असेल की ह्या सगळ्या फायद्यासाठी कधीही त्यांनी राज्य केलेलं नव्हतं. म्हणजे त्यांनी जे राज्य केलं होतं हे जनतेच्या हितासाठी आणि म्हणूनच रयतेच्या हितासाठी राज्य करणारं हे स्वराज्य होतं. म्हणून त्याला रयतेचं स्वराज्य, रयतेचं राज्य असं म्हटलं जातं. आणि त्यांना एक लाईन लागली जाते की रयतेचा राजा म्हटलं जातं. त्याचं कारणच हे आहे, स्वतःसाठी कधीच नव्हतं केलेलं. हे जगातील पहिले आणि एकमेव राजा असतील. 1778ची गोष्ट आहे आणि 1778च्या ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगून देतो. सकुजी गायकवाड नावाचे एक सरदार होते. तुम्ही लाईक करताय, काही प्रश्न वगैरे तुम्ही पाठवत असाल तर मी तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. सावित्री देसाई नावाची एक स्त्री होती बेळवाडीला. कर्नाटकचा दौरा होता. 1678ची गोष्ट आहे. 1678ला ह्या सकुजी गायकवाड यांनी काय केलं, सावित्री देसाई यांच्या बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला. 1 महिना एका स्त्रीने किल्ला लढवला होता. भारतातील स्त्रिया खरंच लढावया होत्या आणि त्याची उदाहरणं इतिहास तुम्हाला सांगून देतोय. म्हणून जर मुली तुम्हाला जर डिमोटिवेट होत असेल तर कोणत्या तरी एका पराक्रमी महिलेचा इतिहास वाचा. तुमच्या अंगामध्ये अगदी हजारो हत्तींचं बळ आल्याशिवाय राहणार नाही. इथं सकुजी गायकवाड आणि सावित्री देसाई यांची एक छोटीशी मी कथा सांगेल आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची निर्णय क्षमता कशी होती. तर 1 महिना झाला, बेळवाडीचा किल्ला हाती येत नव्हता. एका महिन्यानंतर कसं तरी रसद बंद केली सकुजी गायकवाड या सरदारांनी दक्षिण भारतातील बेळवाडीचा. आणि रसद बंद केल्यानंतर सावित्री देसाई यांनी हार मानली. हार मानल्यानंतर आपल्या शत्रूच्या उन्मादी भावनेमध्ये या सकुजी गायकवाड यांनी सावित्री देसाई यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला. त्यांना साखळ दंडाने बांधलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी दरबारामध्ये हजर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी कधीच राजवाडा बनवलेला नव्हता. फक्त स्वराज्याचं रक्षण करता यावं याच्यासाठी राजधानी बनवली, ती म्हणजे राजगडावरून रायगड बनवलेली होती. आता दरबारामध्ये साखळ दंडाने बांधलेली स्त्री पाहिल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला की काहीतरी विपरीत घडलेलं आहे हे त्यांना समजलं. त्याच्यानंतर त्यांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा सावित्री देसाई यांनी एकेरी उल्लेख केला. कारण शिवाजी महाराजांचे खूप सारे चांगले किस्से त्यांनी ऐकलेले होते. त्यांना प्रचंड राग आला होता की त्यांच्या सरदाराने आपल्यावरती अन्याय करावा, हे अपेक्षित नव्हतं. शिवाजी महाराजांनी त्यांना एकेरी उल्लेख केल्यानंतर तुमची जबान सांभाळून बोला असं सांगितल्यानंतर सांगितलं की तुम्हाला हे बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही. कारण का, तर तुम्ही तुमच्या सरदारांना अजिबात तुमच्या ताब्यामध्ये ठेवलेलं नाही. आणि डोळ्यातून अश्रू येत असताना त्यांनी विचारलं खाली उतरून की नेमकं काय झालेलं आहे. त्यावेळी त्या सकोजी गायकवाड यांनी न विचारता उत्तर दिले की काहीही झालेलं नाही. आणि त्याच ठिकाणी पाल चुकली, म्हणजे संशय आला. आणि संशय आल्यानंतर स्पष्ट झालं की त्यांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला होता. डोळे काढले हो, रांझ्याच्या पाटलांचे हातपाय तोडले होते. त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदारांची सून पण परत पाठवली होती. म्हणजे स्त्रीचा गौरव कसा असावा तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपल्याला कळून जातं. नक्कीच तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल आणि म्हणूनच त्यांच्या राज्याला रयतेचं राज्य असं म्हटलं जातं. 4 कॅरेक्टरचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. रांझ्याच्या पाटलांचे एका शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार केला म्हणून हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती, हे राजे होते. त्याचबरोबर सकोजी गायकवाड यांना सावित्री देसाई यांच्यावरती अत्याचार केला म्हणून डोळे काढून आयुष्यभर तुरुंगात ठेवलेलं होतं. आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तर परत आदरयुक्त पाठवताना म्हटलं होतं की तुमच्या एवढी आई माझी जर सुंदर असती तर मी किती सुंदर झालो असतो. अशा महाराष्ट्रामध्ये राहतो की ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आय होप्स तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असणार आहे. आता तुम्ही लाईक करायचे, कमेंट्स करायचे, स्टोरी कशी वाटली आणि त्याचबरोबर पाठीमागच्या फॅक्ट कशा वाटल्या हे मात्र नक्की सांगायला विसरायचं नाही. ठीक आहे, जालन्यामध्ये काही दुर्घटना घडली, तिथं आंदोलक होते आणि पोलीस होते. परंतु आपण कोणाला दोष द्यायचा नाही. कारण का, तर वरून ऑर्डर आली पोलिसांना आणि इथं असणाऱ्या आपल्या हक्कासाठी न्याय मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार असताना दोन्ही घटकांमध्ये जी काही चकमक झाली तर याच्या पाठीमागं दोन्ही घटक दोषी नाहीत. तर दोषी असतील तर ते माझ्या मते राजकारणी किंवा जे सत्ताधारी आहे तर मी यांना ठरवेल. मग ते सत्ताधारी कोणत्याही पार्टीचे, कोणत्याही पक्षाचे किंवा कोणतेही व्यक्ती असो. कारण का, तर आपण स्टेटस ठेवतो पोलिसांच्या विरोधामध्ये, पोलीस लोक ठेवतात स्टेटस हे जर सर्वसामान्य लोकांच्या वतीने. याच्यामध्ये भरडला जातो कोणतर पोलीस, हा भरडला जातो. संविधानाने अधिकार दिलेले आहेत आंदोलन करण्याचे, यांना शासनाने सुव्यवस्था राखायची. दोन्ही घटक चुकीचे नाहीत, दोन्ही घटक बरोबर आहेत. अशा पद्धतीनं दोषी कोण असतील तर हे तुमच्याकडे निर्णय आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मुद्दाम हा विषय मी छेडलेला आहे कारण का, तर याच्यावरती कोणीतरी बोललं पाहिजे. आणि आय होप्स तुम्हाला IMP फॅक्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं लेक्चर नक्कीच आवडलेलं असणार आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल आणि त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी, आरोग्यासाठी आणि अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.